नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत दहीची कढी, महाराष्ट्रीयन दही कढी। आपण आता त्याचे साहित्य बघून घेऊया। आता आपण दहीचं साहित्य घेतलेलं आहे। थोडासा ओला नारळ किसून घेतलेला आहे मी, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एकच मिरची घेतलेली आहे। मी जास्त तिखट घेत नाही, तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही एखाद अजून घेऊ शकता। फोडणीसाठी 2 लसणीच्या पाकळ्या आहेत, कढीपत्ता आहे, धने घेणार आहे मी फोडणी मिक्सरमध्ये वाटून, बेसन पीठ आहे आणि हळद आहे आणि इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये किसलेला खोबरा, ओला नारळ आहे तो घालूया। कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, ती घालूया। 1 मिरची घेतलेली ती घालूया आणि 2 लसणीच्या पाकळ्या घालूया। यामध्येच 2 चमचे बेसनचं पीठ घालते मी। हळद घालते अर्धा चमच। धने घालणार आहे, धने मी 2 चमच घालते, 2 चमच बस झाले। 2 चमच धने घातले। आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया। थोडंसं पाणी घालते आणि मिक्सरला वाटून घेते। आपण आता हे वाटून घेतलेलं आहे आणि या वाटीमध्ये काढून घेते बाउलमध्ये। आता हे दही आहे ते पण मी मिक्सरला 1 सेकंदसाठी लावून घेते। जास्त वाटायचं नाही तर ते सर्व बाहेर येईल। फक्त 1 सेकंदसाठी मी लावून घेते, जेणेकरून या दह्याच्या गुठल्या आहेत त्या मोडतील। आपले दही आता मिक्सरला लावून झालेलं आहे। जास्त मिक्सरला फिरवायचं नाही, 1 सेकंदमध्येच हे होऊन जातं, दह्याची गुठल्या मोडतात। आता हे मिक्स करून घेऊया एकत्र। मिक्सरचं भांडं नंतर आपण जरा पाण्याने धुवून घेऊया। आता आपण याला फोडणी देऊया। आपण हे टोप ठेवलेलं आहे, शक्यतो पसरट भांडं घ्यायचं। त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे 1 चमच। आता ही मोहरी टाकते मी त्याच्यामध्ये। मोहरी चांगली तडतडली, तेलामध्ये गरम झाली की आपण याच्यामध्ये आता ही लसूण आणि कढीपत्ता टाकून घेऊया। हे जरा गरम करूया। आता हे लसूण आणि कढीपत्ता आपला तेलामध्ये चांगला परतलाय। आता यामध्ये आपण हे दही जे हे करून घेतलेलं मिक्सरला आणि त्याच्यामध्ये जे वाटण मिक्स केलेलं आहे ते घालूया। याच्यामध्ये हळद टाकायची गरज नाही, ऑलरेडी आपण याच्यामध्ये हळद टाकलेली आहे। ते यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते। जास्त पातळ नाही करायचे। आता हिला थोडंसं कडू द्यायचंय, कड येऊ द्यायचंय। आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालूया। एक चमच साखर घालते, 1-1.5 चमच साखर घालते। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गुळ सुद्धा टाकू शकता, 1 छोटासा तुकडा गुळाचा टाकू शकता। थोडंसं आंबट गोड चांगली लागते म्हणून। आता याला थोडासा कड येऊ देऊया, म्हणजे आपली कढी तयार आहे।
सतत ढवळत राहा. म्हणजे कढी वर येऊ नये आणि ओती जाऊ नये म्हणून ढवळत राहा फक्त. गॅस फास्टच राहू दे म्हणजे कढीला लवकर कढ येईल. फक्त जरा लक्ष ठेवून राहा म्हणजे ते वर येऊ नये म्हणून. आता आपल्या कढीला चांगली उकळ आलेली आहे. ती वर येते त्याच्यामुळे गॅस आपण बारीक करून घेऊया जेणेकरून ती बाहेर येणार नाही. म्हणून शक्यतो पसरट भांडं घ्या कढी करताना म्हणजे पटकन कढ पण येतो आणि ओती जात नाही तशी. आता आपली कढी तयार झालेली आहे. थोडी मी वरून कोथिंबीर घालते. एक 2 मिनटं तिला जरा कडू द्यायचं आणि मग गॅस बंद करून टाकायचा. ती काय आता फाटणार नाही काय नाही. फक्त जरा दही आणि मसाला हे होण्यासाठी शिजण्यासाठी 2 मिनटं तिला जरा कडू द्यायचं फास्ट गॅसवर. पण जरा लक्ष ठेवून राहायचं आणि असं ढवळत राहायचं. आपली दह्याची कढी आता रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. जास्त पातळ नाही आहे मी ठेवलेली. थोडीशी थिकच आहे, घट्ट आहे आणि अशी घट्टच चांगली लागते भाताबरोबर. मी आपली आता ही कढी तयार झालेली आहे. आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.